व्यवस्थित. साहेब आज आपत्ती व्यवस्थेला भेट दिली आहे, काय सांगाल, काय त्रुटी आढळल्यात? झाडं पडले आहे काही अधिकाऱ्यांना ठाण्यामध्ये पूर परिस्थितीपासून सर्वीकडेच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाण्यामध्ये आता मी आढावा घेतलेला आहे. यामध्ये वॉटर लॉगिंगचं जे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फारच नगण्य आहे. कारण जवळपास 84 वॉटर पंप लावलेले आहेत आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग इथून होतं आणि जिथे आवश्यकता आहे ते सगळीकडे पंप लावल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार फार कमी झालेले आहेत. त्याचबरोबर झाडं जी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्की यावेळेस जास्त आहे. हवेचा दाब जास्त असल्यामुळे या ठिकाणी झाडांचं पडण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे. परंतु मी आयुक्तांना आता सांगितलेलं आहे की तातडीने जी झाडं पडलेली आहेत ती झाडं ट्रिमिंग कधी केलं आणि फांद्या कधी तोडल्या या बाबतीत देखील आढावा घेण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपलं जबाबदारी पार पाडत नाहीत यांना तात्काळ आठवड्याभरासाठी निलंबित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी काम करून दाखवावं आणि या आठवड्यात 8-10 दिवसामध्ये जी परिस्थिती जी आहे ती त्याच्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. त्याचं पालन त्यांनी केलं तर त्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी जबाबदारीचं भान आहे असं समजून त्यांच्यावर देखील कुठली कारवाई केली जाणार नाही. जे वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये जे काम करत नाहीत व्यवस्थित त्यांना ट्रान्सफर त्यांची बदली करायला सांगितलेले आहेत. असे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बदलून त्यांच्या जागी चांगले अधिकारी या ठिकाणी देऊन त्यांना जबाबदारी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या झाडं फांद्या पडलेल्या आहेत त्या उचलण्यासाठी हायड्रा असेल, त्याचबरोबर लिफ्टिंग मशीन असेल त्या महापालिकेकडे आहेत. त्याचबरोबर आणखी लागल्या तर हायर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मॅन पॉवर थोडी कमी आहे अशा प्रकारची लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती मिळाली तर मॅन पॉवर देखील आउटसोर्सिंग करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तात्काळ आउटसोर्सिंग करून आणखी पाऊस आणि वारा पुढे आहेच आणि त्यामुळे प्रत्येक झाड जे आहे या झाडाचं ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यातले एक्सपर्ट जे लोक आहेत या वृक्ष प्राधिकरणामध्ये NGOमध्ये काही लोक असतात, काही एक्सपर्ट लोक आहेत, हॉर्टिकल्चरची काही लोक आहेत. या सगळ्यांचं सहभाग घेऊन या संपूर्णपणे जी झाडं आहेत त्याचं ऑडिट करणं, ही झाडं पडता कामा नये, त्याच्या फांद्या नीट तोडलेल्या आहेत, छाटलेल्या आहेत, ट्रिमिंग केलेल्या आहेत की नाही ते पाहणं या बाबतीत देखील आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं यामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणावर झालेली पडझड लक्षात घेता झाडांवर या भविष्यामध्ये आता झाडं पडू नयेत किंबहुना जी झाडं उभी आहेत ती झाडं मजबूतीने कशी उभी राहतील यासाठी देखील सायंटिफिकली या ठिकाणी आपल्याला काय करता येईल. त्या झाडाचं भोवती आपण पूर्वी बघायचो आळं असायचं आणि त्या आळ्यामध्ये मग ते माती सगळे असायचे. आता कुठे अशा प्रकारचं रस्त्याचं डांबरीकरण होताना काही झाडांच्या मुळाशी काही माती कमी पडून त्या ठिकाणी इतर जी काही सामग्री आहे ती गेली आहे का, पाणी मुळांची पोचतं की नाही, हे संपूर्ण झाडांचं ऑडिट करून जी झाडं आता आहेत ती झाडं चांगल्या प्रकारे त्यांना तग धरायला पाहिजे आणि ती झाडं पडता कामा नयेत, फांद्या पडता कामा नयेत यासाठी अतिशय सगळ्या ज्या ज्या काही कार्यवाही करायच्या त्याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटतं खूप जोराचा वाराही होता, पाऊसही होता आणि जवळपास आतापर्यंतच्या पडणाऱ्या पावसापैकी किती टक्के पडला पाऊस? 741. एकूण पावसाच्या 43%. एकूण पावसाच्या 43% पाऊस 8 दिवसात पडलेला आहे. पाऊस देखील आवश्यक आहे परंतु नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन यापुढे नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. त्यांना अधिकची मॅनपॉवर, अधिकची मशिनरी
अधिकचं जे जे काही आवश्यक लागेल ते सगळं घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मला वाटतं आणि सर्व अधिकारी जे आहेत, इतर विभागातले जे अधिकारी आहेत, त्यांना देखील या भागामध्ये या आपत्ती व्यवस्थापन जो आहे आपला कक्ष, त्यामध्ये हे जोपर्यंत हे पाऊस वादळ वाऱ्याचं प्रमाण आहे तोपर्यंत त्यांना देखील इकडे आपल्या या कामामध्ये त्यांचं देखील योगदान, त्यांची देखील सेवा इकडे आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. TDRF देखील आपली जी आहे, TDRF एक चांगलं काम करणारी आपली यंत्रणा महापालिकेकडे स्वतःची आहे आणि त्यामुळे ती वेल इक्विप्ड आहे आणि त्यांना देखील जे जे काही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनामध्ये कमिशनर महोदय, जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे काही आवश्यक आहे हे सर्व त्याची तरतूद आणि त्याचं नियोजन आपण संबंधित विभागांना करून द्या. कोणीही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला अशा परिस्थितीमध्ये खपवून घेऊ नका. खपवून घेतलं जाणार नाही. या प्रत्येक अधिकाऱ्याचं आपत्ती व्यवस्थापन असेल, TDRF असेल, वृक्ष प्राधिकरण विभाग असेल, जे जे या संबंधित पावसाच्या आणि वादळ वाऱ्याच्या रिलेटेड जे जे अधिकारी काम करतायत, ते करणार आहेत, त्यांचं देखील मूल्यमापन या ठिकाणी आपण करा. जे चांगलं काम करतील त्यांचा देखील नक्कीच सन्मान केला जाईल, परंतु जे आपल्या कर्तव्यापासून आपला हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली जाईल. आणि जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेनं करायला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की झिरो कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे झिरो कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे. एकही मृत्यू होता कामा नये, ही काळजी आपण घेऊया. नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे आणि मग हे सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला टँकर पडलं, अपघात झालेला आहे, अडथळा निर्माण झाला होता त्याला. आम्ही आता इथे कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती गेलो. त्यांना ज्या ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण. आणि दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्यांच्या परिवाराला देखील ही मदत आहे ती वारकऱ्यांना काय आव्हान करा. पालखी प्रसाद सुरू झालेला आहे, देहू रोड असेल अनेक ठिकाणी पालखी प्रसाद सुरू झालेला आहे. वारकऱ्यांना देखील आव्हान आहे की आता पडत असलेला पाऊस, वादळ, वारा, आपली वारी तर पांडुरंगाची वारी दरवर्षी आपण करतो, परंतु आपली सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या. मी देखील काल आळंदीच्या वारकऱ्यांशी सुद्धा बोललो. त्या ठिकाणी काही पाण्यामुळे जादा पाऊस पडल्यामुळे, वाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा योजना तुटली होती. जे मोबाईल टॉयलेट बसवले होते ते वाहून गेले होते. काही ठिकाणी विजेच्या खांब्यांची पडझड झाली होती. पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती. मी तात्काळ त्यांना नगरविकास म्हणून 10 कोटी रुपये काल तात्काळ रिलीज केले आणि त्यांना देखील एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी देखील आपली वारी, सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी